सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष हसत खेळत जावं. तर आज खूप दिवसानंतर आज आपला ब्लॉग येत आहे. चला तुम्हाला आपली गुढी दाखवतो कशी दिसते तुम्ही सांगा. मस्त पैकी ऊन आलं होतं आणि त्यात आपली गुढी एक नंबर अशी दिसत होती. गुढीचे फोटो वगैरे काढून घेऊ. आणि एक म्हणजे आज आपल्या शॉपची आहे ओपनिंग. तर आज आपल्याला तिकडेच जायचं आहे. तर चला. तर शॉपवर आलो, मस्तपैकी बघतोय तर काय आपल्या भावानं सगळं नियोजन वगैरे लावलं होतं. आणि एक म्हणजे हे आपल्या दुसऱ्या शॉपची ओपनिंग आहे. पहिलं शॉप तर तुम्हाला माहितीच आहे. कसं दिसतंय डेकोरेशन सगळं आपल्या भावानं केलंय नक्की सांगा. थोडा रुसलाय आपल्यावर कारण आपण खूप उशिरा आलात. तर सगळं त्यांनीच केले म्हणून आपण पण त्याला थोडंफार आवडू लागू कारण पूजेचा टाइम होईल आहे. कम्प्युटर वगैरे पुसून घेतलं, आता सगळं स्वच्छ दिसतंय. हे बघा नुसता गर्दा करीत होतं. एक टेबल पुसले आणि घंटाभर बसायलाच असं म्हणायला. जाऊ द्या करू द्या गर्दा, काय आता आलातच आपण 10 वाजता, गर्दा तर करणारच झालं. भाऊ म्हणला जा एखादी नवीन शर्ट तरी घेऊन ये घालायला. मस्तपैकी शर्ट वगैरे घेतला आणि आलो शॉपवर. इकडं पूजा वगैरे चालू. इकडे तसंच आपले मामा मामी आले होते. हे बघा पूजा वगैरे झाली आणि इकडं सगळे नाश्ता वगैरे करत होते. आणि कशी वाटली आमची पूजा आणि कसं वाटलं आमचं डेकोरेशन हे नक्की सांगा. तसेच आपले मित्र आले होते शॉपला व्हिजिट करायला, फोटो वगैरे काढून घेतले. पूजा वगैरे सगळी झाली तरी पण आपला भाऊ आपल्यावर रुसलेला. आलो घरी, फ्रेश वगैरे झालो. खूप काम करून खूप कंटाळा आला होता. म्हणलं जेवण वगैरे करून घेऊ. मस्तपैकी आपल्या आईनं गोड दूध आणि पुऱ्या केल्या होत्या. चला तिला खाऊन टेस्ट सांगू कशी झाली. टेस्ट एक नंबर अशी झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो बाय.